सर्वप्रथम सप्रेम जय भीम। इथे आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी लोहा येथील जायकवाडी वसाहत आणि त्या ठिकाणी असलेला धम्मध्वज कार्डा म्हणून जे आमच्यावर बदनामीचं नाव या ठिकाणी काही समाजातील लोक करत आहेत, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। झेंडा काढून आज 2 महिने झालं आणि तिथं असलेल्या लोकांचा कांगावा 2 महिने झालं चालूच आहे। आणि त्याविषयी झेंडा का काढा याचं स्पष्टीकरण निर्मले साहेबांनी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे। आणि माझ्या कुटुंबावर आमचे काका आंबेडकरी चळवळीमध्ये इतिहास त्यांचा काढून पहा की त्यांनी आतापर्यंत काय कार्य केलेलं आहे। आणि त्या नावाला बदनाम करण्यासाठी इथं असलेले काही लोक हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बसून रोज ना रोज वेगवेगळ्या प्रकारचं भाषण करून अपमानित करून आम्हाला बदनाम करण्याचं सुपारी त्या लोकांनी घेतलेली आहे। मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो। त्या ठिकाणचा झेंडा कसा निघाला, काय निघाला या बाबतीमध्ये निर्मले साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितलं। त्या गायसमुद्रे साहेबांनी काकाला बोलवलं आणि ते व्हिडिओ सुद्धा त्या झेंडा काढताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे। ते व्हिडिओ आम्ही काढलेला आहे। आम्ही लपून झेंडा काढलेला नाही। काढणारा गायसमुद्रे साहेब आहे, मी त्याला साहेबच म्हणतो। कारण की त्यांनी त्या वेळेस जे ड्युटी करत असताना तिथं आपली समाजाचं काहीतरी प्रतीक राहावं म्हणून झेंडा वंदनाचा कार्यक्रम त्या गायसमुद्रे साहेबांनी केला आणि त्याच्यावरती अडचण निर्माण झाली। सैरावेर पळू लागला, ती जागा मूळ मालकाकडे गेली आणि मूळ मालकाकडे गेल्याने समाजातील काही व्यक्तीला त्यांनी फोन करून ही माहिती दिली। माहिती दिल्यानंतर झेंडा काढा सगळ्या गोष्टी झाली। त्या गायसमुद्रेला नंतर उचलून नेलं आणि त्याला म्हणण्यात आलं की समाजातले काय ते 2च नेते आहेत काय, आम्ही नाही काय, ते कोण आहेत? तुम्ही जर ते गायसमुद्रेला जर त्याला नेला असतं, आम्ही म्हणलं असतं की समाजातले तुम्हीच काय, आम्ही नाही काय। त्याला मदतीला ज्या वेळेस पाहिजे होतं त्यावेळेस आम्ही मदतीला गेलो आणि सन्मानपूर्वक ते ध्वज काढला आणि ते व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला। त्याच्यात आमचा बालाजी खिल्लारे, आमचे काका बबनरावजी निर्मले यांचा रोल त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे। सन्मानपूर्वक झेंडा काढा, सगळा विषय संपला। त्याच्यानंतर झेंडा लावला। मॉर्निंग वॉकला जात असताना काकांनी त्या ठिकाणची झेंड्याची परिस्थिती कोण काय करायचे पाहत होते, पाहून आले झेंडा आणि यांनी अपप्रचार केला की झेंडा काढायला आलते, माणसं घेऊन आले, गावगुंडे घेऊन आले। आमच्या वरिष्ठांना देखील त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर असतील, आपले आनंदराजे आंबेडकर असतील, सुजातजी असतील, त्यांना चुकीचा मेसेज देऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी केल्या। आज सोशल मीडियावर आमच्या नावाची बदनामी होत आहे। कोणी उठलं की आमचं काय टाकत आहे। आणि नामदेव बुद्धे नाम्यानं 2002चा इतिहास सांगितला। 2000 इतिहास तुम्हाला माहित नाही। 2002ला या नाम्यानं आंबेडकर नगर मध्ये एका शिल्लक कारण काही नसताना तलवार भरून एक जीप भरून तलवारीचे पोरं गुंड आणले आणि पूर्ण गल्लीवर त्यांनी चाकू हल्ला केला, तलवारीचा हल्ला केला। त्याचे ज्वलंत उदाहरण तुम्हाला अजून सुद्धा बघा, संतोष दादा आमचे तोंडारे, त्याच्या इथं सुद्धा बघा मार लागलेला एवढं फाडलेलं आहे। माझ्या वडिलाला नाम्यानं गुंडे लावून तलवारीचे वार आमच्या वडिलाला केले, मरता मरता वाचले, अनेक लोक जखमी झाले। हे त्या नाम्याचा इतिहास आहे आणि या नाम्याचं पाठराखण तुम्ही करता। इतिहासामधली नोंद बघा, तुमचं इतिहासामध्ये काय काम आहे ना आमच्या इतिहासामध्ये काम काय आहे। तरी आम्ही केस झाली, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले। नामदेव ते काही मंडळी होती, मग हे गावातले आपले सगळे गावातले जे प्रमुख माणसं जाऊ द्या म्हणले, मिटून घ्या म्हणून केस मिटीला गेली। आणि आज त्या ठिकाणी म्हणतोय की नामदेव की 2002चा इतिहास विसरले नाही का तुम्ही। मला तर वाटतंय नामदेव बुद्धनं कोणाकून तरी सुपारी घेतलेली आहे माझ्या कुटुंबाला संपवण्याची। तलवारीचा विषय असताना देखील आम्ही शांत बसलो, कारण की आम्ही बुद्धाचा मार्ग अवलंबणारे माणसं आहोत, शांतताप्रिय आम्ही आहोत, कायदा घेणारे माणसं आहोत। नामदेव बुद्धेनं कोणाची तरी सुपारी घेतली आणि नामदेव बुद्धेकडून माझ्या कुटुंबावर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो ही गोष्ट नाकारता येत नाही। माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कसल्या प्रकारची हानी जर झाली त्याची पूर्ण जबाबदारी, पूर्ण आरोप मी ह्या नामदेव बुद्धेवर करतो। ही गोष्ट तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो। आमची जर चूक असेल तर आमचा गळा छापा, गळा कापून टाका, आम्ही तुमच्या पुढे बोलणार नाहीत।
समाजासाठी आम्ही रक्त सांडणारी माणसं आहोत. दलाली भडवेगिरी करणारे नाही. नामदेव काय म्हणतोय की दलाली खाली. नामदेव नाही तर सगळ्या पुढे येऊन आम्हाला सिद्ध करावं की आमच्या काकानं आम्ही त्या प्रकरणामध्ये किती पैसे खाले. पैसे जर खाले निघाले तर आम्हाला त्या भर जायकवाडीमध्ये आम्हाला फाशी द्या. फाशी आम्ही सन्मानाने स्वीकार करू. पण जर पैसे जर काही खाले नाही, काही जर निघाल नाही, तर नामदेव तू तुझं फाशी घेतोस काय सांग. आरोप करणं फार सोपं आहे. 25-50 वर्षाचं राजकारण आहे त्यांचं, समाजकारण आहे. आम्ही ह्या समाजाच्या जीवावर मोठे झालो. राजकारण भाग वेगळा आहे. राजकारणामध्ये खेटायचं ना तुम्हाला, राजकारणात खेटा. तुम्ही आम्हाला समाजाचा आहार घेऊन समाजाच्या विरोधात आम्ही कधी जाऊ शकत नाही. समाजाच्या विरोधात जाणारा कधी मोठा होऊ शकत नाही. आमचं जे काय अस्तित्व आहे ते समाजामुळे आहे. आम्ही जे काय मोठं झालो त्या समाजामुळे मोठे झालो. समाजाच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही करू शकत नाही. एवढी ताकद आमच्यात, एवढी धमक नाही. पण अपप्रचार करून जे आम्हाला तुम्ही बदनाम केलं, ह्या बदनामाचं उत्तर देण्यासाठी मी थांबलो. आज 2 महिन्यापासून वाट पाहतोय मी. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आमच्यावर होत आहेत. आमचं कार्य तुम्हाला माहितच असेल. बघा, या ठिकाणी नवीन बायपास झाला, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक नाव देण्यासाठी आम्ही आज तिथे गेलो. पाटी लावली, पाटी काढण्यात आली, पुन्हा लावली. त्याच्यात काही रितसर नगराध्यक्षाला सांगून आमची काही टीम होती, निर्मले साहेब, त्यावेळेस सुद्धा गोपनीयता आम्ही ठेवली. कारण की समाजातील काही चोर पंक्चर त्या ठिकाणी काही आपलं ही गोष्ट फिसकू शकतात. म्हणून आम्ही ती हे करून त्याची परमिशन घेऊन त्या ठिकाणी आम्ही झेंडा लावला. त्या झेंड्याला पंचशील कांबळे त्या ठिकाणी आला का? पंचशील कांबळे येत नाही. पंचशील कांबळे ज्याला त्याचं नाव मोठं होईल त्या ठिकाणी जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना ते जर जयंतीचा अध्यक्ष होत असेल तरच त्या मंडळामध्ये सहभाग घेतो. त्याच्या व्यतिरिक्त ते येऊ शकत नाही. दारापुडीत विहार आहे, त्या ठिकाणी पंचशील ध्वज आहे, निळा ध्वज आहे. किती दिवस वंदन केलं तुम्ही? मी समाजाच्या व्यतिरिक्त समाजाच्या विरोधात काहीही करू शकत नाही. समाजाला मी उत्तर देऊ शकत नाही. त्या ठिकाणी जाणारा समाज हे आमचा भीमसैनिक आहे, ते जाऊ शकतंय, त्याला कोणीच रोखू शकत नाही. पण तुम्ही समाजाचं निळा झेंडा, पंचशील झेंडा ध्वज पुढी करून जे तुम्ही स्वतःची जे पोळी भाजत आहात हे चुकीचं आहे. समाजाला दिशाभूल करू नका. गावखेड्यामध्ये गेलात आणि हे व्हिडिओ दाखवलात आणि सांगितलं बघा की बालाजीराव खिल्लारेनं, निर्मले साहेबांना आपल्याच माणसानं आपला गळा कापला, झेंडा काढा, झेंडा काढा. पण झेंडा का काढा हे तुम्ही त्याचं स्पष्टीकरण दाखवलं नाही. झेंडा काढण्या सांगला, पण झेंडा काढण्याचं कारण तुम्ही सांगू शकले नाही. नमुना नंबर 47 जागेची मूळ प्रत ही मूळ डॉक्युमेंट होत नाही. त्याचे मूळ डॉक्युमेंट हे 7-12 जे काही बाकीच्या गोष्टी असतात हे मूळ असतात. 47 ही नॉमिनल असते. 47 पुरावा नॉमिनल तुम्हाला माहित नसेल तरी काय, समाजाला मी ह्या माध्यमातून सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय? बरं, आमच्या बापाच्या घरची जागा आहे का तिथं? जर आम्हाला ती जागा भेटत असेल, आमच्या बापाच्या घरची, आम्ही काय म्हणून काढावते झेंडा? का 5 एकर जागा आम्हाला भेटत नाही? ती भेटली तर स्वाभिमान आहे. पण विनाकारण जागा तुमची नसताना, काही गोष्टी नसताना देखील तुम्ही दिशाभूल करायला, ही दिशाभूल थांबली पाहिजे. आमच्यावर होणारी बदनामी ही थांबली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की हे 2 दिवस झेंड्याचं हे करून आमचं बदनामी करून सगळ्या गोष्टी तुम्हाला पोळी भाजता येईल. मी ह्या समाजाला विनंतीपूर्वक सांगतो, समाजाला, मी त्यांना सांगत नाही. तुम्हाला काय करायचं करा. राजकारणात तुम्हाला कधी बी सोडून द्या. ज्यावेळेस 2000 तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपशील म्हणून आमचा पराभव झाला. तुम्ही जर समोर आले असते ना, तुम्हाला तेच कळालं असतं. राजकारणाचा भाग याच्यात नको. राजकारण आम्हाला करायचं नाही. आम्हाला समाजातून मिळालेला आरोप त्याचं उत्तर आम्ही देण्यासाठी ठिकाणी आलो. समाजाला ह्या ठिकाणी एक विनंतीपूर्वक सांगतो की याच्यात आमचा कसल्याही प्रकारचा रोल नसून, त्या ठिकाणी सकाळी गेले तेव्हा मॉर्निंग वॉक करत असताना ते झेंडा आम्ही पाहिला, कोण लावला, झेंडा पाहिला आणि काका आमचे निघून आले. पहिला जे व्हिडिओ आहे ते झेंडा काढा, गाय समुद्री साहेबांना झेंडा काढा आणि ते निघून आले. का काढा? त्याच्यात निर्मले साहेबांना सगळ्या व्यवस्थित सांगलेलं आहे. आमचा कसल्याही प्रकारचा आरोप नाही. आम्ही कोणाला धमकी देत नाही. या 2 महिन्यामध्ये बघा आमच्या कोणते तुम्हाला पोस्ट पडलेली आहे का बघा. कोणत्या जाणाऱ्या व्यक्तीला आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला का बघा. समाज आहे, समाज जात आहे, स्वाभिमान आहे. निळा झेंडा आमची आत्मा आहे, पंचशील ध्वज हे आमचा जीव आहे. त्याच्यासाठी आम्हाला जावं लागतं. आम्ही जाणार, कुठे बी जाणार. त्या ठिकाणी मी सुद्धा जातो. पण त्या ठिकाणी जे भडवे बसलेत, जे दलाल आहेत, त्या दलालामुळे आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. पंचशील ध्वज, निळा ध्वज, बाबासाहेब, गौतम बुद्ध हे जे आमचे सगळ्या गोष्टी महामानव आहेत त्यांचा आदर केल्याशिवाय कुणीही मोठं होऊ शकत नाही. करावंच लागणार आहे. एवढंच बोलतो. मी माझ्या समाजाला पूर्ण एक बार हात विनंती करून सांगतोय की ह्या आरोपाला
आमच्यावर झालेल्या खोट्या आरोपावर बळी न पडता इथून पुढे आमच्यावर कसल्या प्रकारचे सोशल मीडिया असेल कोणत्या असेल त्याच्यावर आरोप न करता सत्यता पडताळावी, सत्यता जाणून घेऊनच बोलावं, एवढं मी या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.